माझे नाव विजय स्वपनराव जगताप. प्रथम मी शिर्डीची मी माझी उपनगराध्यक्ष, माझी विशेष शिर्डीची नगराध्यक्ष आहे. मी आता विलास मांजरेकर साहेब हे दरवेळेस अंधेरीहून दादरपर्यंत, दादरहून शिर्डीला पायी पालखी घेऊन येत असतात. त्या पालखीचं त्यांना आज यावर्षी 25 वर्ष पूर्ण होतच आहे. दरवर्षी ते शिर्डीचे पालखी घेऊन आल्यानंतर अंधेरीला आल्यानंतर ते दरवर्षीप्रमाणे इथं महाप्रसाद भंडाराचा कार्यक्रम करत असतात. तसेच साहित्यरित्या पारायण सोहळा असतो. दरवर्षी त्यांची मोठी सेवा शिर्डीसाठी करत असतात. कोणती वेळ जर आली शिर्डी साई भक्तांसाठी मांजरेकरांचा सगळ्यात मोठा हात असतो. व तसेच अंधेरीतील साई भक्तांना पायी घेऊन साईबाबाचं दर्शन व बाबाची सेवा करण्याची संधी विलास मांजरेकर सर यांच्या माध्यमातून मिळत असते. विलास मांजरेकरांना माझी एकच पुन्हा विनंती करेल मी, अशीच साई भक्तांची त्यांच्या हातून जास्तीत जास्त सेवा घडो हीच माझी त्यांना इच्छा राहील. व अशीच त्यांनी पालखी घेऊन वेळोवेळी त्यांनी अशीच शिर्डी येथे पालखी घेऊन यावं व साई भक्तांची सेवा करावं. आम्हाला भी त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी हीच मी साई भक्तांतर्फे त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, साईराम. ये बाबा के पीछे श्रद्धा, जो बाबा की पूजा, जो ये सब देख रहे हैं बाबा ही कर रहे, हम लोग नहीं कर रहे, ऐसा लगता है। और चला रहे भी बाबा ही। तो कितने सालों से कर रहे हैं? हमारा 26 और मंडल का हमारा 25वां साल सिल्वर जी। आज पे तमाम महानुभावों को सम्मानित भी कर रहे हैं। राइट, उसके लिए क्या कुछ कहना चाहेंगे? और जो हम लोग को हेल्प करते हैं पदयात्री में या तो ऐसे डोनेशन देते हैं तो उन लोग को सम्मानित करते हैं। अच्छा लगता है ना सब करने के। ये बाबा ही पूरी देते हैं, बाबा ही पूरी देते हैं। हर टाइम में कुछ ना कुछ ऐसा अनुभव होता है, लेकिन अच्छा ही होता है, ऐसा कुछ गलत नहीं होता है, लेकिन बहुत अच्छा स्फूर्ति। हाँ, बाबा की वजह से बहुत अच्छा होता है। बाबा के ऊपर श्रद्धा रखो, बाबा सब कुछ काम आपका करते हैं। ऐसा मुझे ऐसा लग रहा है जो अभी हम लोग का हिंदू मुस्लिम का जो चला है वो गलत हो रहा है। उसके ऊपर अपने धर्मगुरु, जो हिंदू धर्मगुरु, उनको आगे आके बात करना चाहिए। बाकी लोग के धर्मगुरु करते हैं बात, हमारे धर्मगुरु नहीं करते, ऐसा लगता है मुझे। तो वो हिसाब से उनको भी आगे करना चाहिए, ऐसा दिल से लगता है। उनका भी है ना हमारे खास नहीं, बहुत अच्छे आदमी है, हेल्पफुल आदमी है, बहुत बड़े आदमी को पैदल लेके जाएगी। हाँ, उनको पैदल लेके जाएंगे, बाबा की वारी करेंगे। 10 साल तो 13 साल से शिरडी गया ही नहीं था। 2.5 साल से हर महीना मुझे मांझा का साथ लेके जाते हैं। हर महीने हम लोग जाते हैं। हर महीना हम लोग का फिक्स है शिरडी जाना, जो कि 15 साल वहाँ जाके साईं बाबा के सामने हमको ये साफ कर रखा है। बाबा करते हमने हमारे साथ में लेके जाते हैं। नजदीक करेगा। अब इनका प्रेम साईं बाबा का आशीर्वाद है हाँ। कि हम लोग को दर्शन मिलता है, बढ़िया से दर्शन करके आते हैं और इनकी कृपा है मेरे सर पे हाथ। बाबा का तो वही है, लेकिन मेन तो इनका है कि ये मेरे साथ में रहते हैं, बस और कुछ नहीं करते। साईं बाबा के ऊपर श्रद्धा रखो भाई, वो तो और कुछ बोल नहीं सकता, लेकिन उनके ऊपर श्रद्धा हो तो वो आपके पीछे खड़े रहेंगे, पक्का करेंगे। उनको याद करो, ऐसा नहीं बोलो बाबा बुलाते नहीं हम बुला जाएंगे, नहीं, आप उनको याद करो तो बाबा बुलाएंगे। ऐसा नहीं कि वो आप बिना बोला याद करके वो बुलाते, ऐसा नहीं, आप याद करो वो बुलाएंगे। मी मनोज जाधव, ओमसाई पदयात्री मंडळाचा एक सभासद व थोडा यांना हातभार लावतो। असं ओमसाई पदयात्री मंडळात हे 25वं वर्ष आहे। 1999 साली याची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर 2 वर्ष ही करोनामुळे गेली, तर हे 27वं वर्ष असलं असतं तर यावेळी हे 25वं वर्ष आहे। आणि या 25 वर्षात आम्ही पुष्कळ स्थित्यंतरं बघितली। तर पहिले आमच्याकडे जेव्हा चालू झालं त्यावेळी आमच्याकडे काही नव्हतं, एका गाडीने आम्ही प्रवास करत होतो आणि आता आमच्याकडे साई रथ बरोबर असतो, 2 टेम्पो असतात। आणि वैशिष्ट्य म्हणजे जी साई मंदिरामध्ये जी प्रभावळ आहे ती वर्षातून 2 वेळा द्यायचा आम्हाला लाभ मिळतो। सतत 28 वर्ष हे भाई मांजरेकर यांच्यातर्फे व आमच्या मंडळातर्फे हे तिथे प्रभावळ देण्यात येते आणि वर्षातून 2दा म्हणजे दसरा आणि रामनवमी असे 2 नवरात्री असतात, त्याच्यामध्ये ती देण्यात येते। आणि दुसरं एक वैशिष्ट्य आमच्या मंडळाचं सांगण्याचं म्हणते आमचे पदयात्री श्रीनिवास कशेळकर हे यांची स्तवन मंजिरी ही दररोज सकाळी ही आपल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साई मंदिरात तिथे लागलेली असते। सर्व शिर्डी वासियांना तिथे ऐकायला मिळतं आणि त्यांच्यामध्ये त्यांनी रेकॉर्ड केलेलं
श्री साईचं चरित्र, आवाजात. त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केले श्री साई चरित्र, हेही सकाळ संध्याकाळ त्याचे अध्याय लागलेले असतात. 2-2 अध्याय लागतात आणि हे आमच्या मंडळाला फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने आमचं हे 25 वर्ष आज आम्ही पूर्ण करतोय आणि सतत 25वं वर्ष ते भंडारा हे आमचे भाई मांजरेकर हे करत असतात. तर त्यांनाही त्यांचं मी अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येने सर्व साई भक्तांना घेऊन ते साईबाबांचा आशीर्वाद ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. हे आमच्या मंडळाची अशी आहे यशोगाथा आहे. अजून तुम्हाला काही आप संचालन करते हैं तो और क्या कुछ कहेंगे कि ज्यादा से ज्यादा यहाँ के स्थानीय लोग आपके साथ पदयात्रा में शामिल हो और भव्य पदयात्रा बने? सगळ्यात जास्त आम्ही आम्ही इन्व्हिटेशन देतो की पहिल्या दिवशी तरी चाला आमच्या बरोबर. आणि आमचा असा सल्ला आहे की प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी पदयात्रा करावी आणि आपल्या घरामध्ये श्री साई चरित्र साई चरित्राचं पारायण करावं, त्याचं पारायण करावं. त्याचं जे त्यांना फळ मिळेल ते खरोखरच चांगलं असेल. फक्त श्रद्धा आणि सबुरी हे ठेवलं तर बाबांकडे मागितलेली प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना मिळत जाते. ही आमच्या इथे जमलेल्या साईभक्त सेवाराम आणि पदयात्री यांना हा अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव आपल्या सगळ्यांना येईल अशी मी आशा बाळगतो. फक्त श्रद्धा आणि सबुरी पाहिजे. बस ऐसे लगता है कि होना चाहिए बाबा के और बड़े और बाबा का आशीर्वाद मिले. आप बोलते काम है लेकिन इतना बड़ा समूह लेके चल रहे लोगों का साथ आपको मिला है तो ये साई बाबा की मेहरबानी. ये सब जो हो रहा है उनकी तरफ से. आमचे भाई मांजरेकर बोलतात कमी पण करून जास्त दाखवतात. हे कधीच पुढे येत नाही. आता पण सांगत होते की बाबांची प्रभाव ही त्यांच्यातर्फे खरोखर दिली जाते पण त्यांचं मोठेपण आहे की आपल्या मंडळातर्फे दिली जाते. हेच खरं मग त्यांचं मोठेपण आहे आणि त्याच्याचमुळे बाबा त्यांच्यावर एवढे आशीर्वाद देत आहेत आणि त्याची आशीर्वादाची थोडी थोडी फळं आम्हालाही टाकायला मैं यही बोलूंगा कि मांजरेकर साहब तो मेरे को शिरडी में 2 साल से लेके हर महीना लेके जाते हैं. मैं उनका सर गुजरात हूँ. अच्छा है कि मेरे को यहाँ तक पहुँचाए, जो कि मैं कुछ नहीं था. मांजरेकर साहब ने मेरे को यहाँ तक खड़ा किया, क्योंकि 10 साल पहले मैं शिरडी जाता ही नहीं था. ये साहब ने मेरे को 2.5 साल से हर महीना लेके जाते हैं. इनका आशीर्वाद है, मैं बहुत आगे निकल गया हूँ. कि मांजरेकर का आशीर्वाद, बाबा का आशीर्वाद रहे कि मैं और आगे जाऊँ. बस यही दुआ करता हूँ कि मांजरेकर का जो भी इच्छा सब पूरी होना चाहिए. बाबाची मेरी यही कृपा आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे जे 1999 साली हे मंडळ स्थापन झालं त्याच्यामध्ये 3-4 जणांची मी नावं घेतो. श्रीनिवास कशेळकर आहे, शरद वर्ळीकर इकडे आहेतच आणि राजेश वर्ळीकर, श्रीनिवास कशेळकर, भूपेंद्र भाई मांजरेकर यांच्या प्रयत्नाने हे पहिलं वर्ष झालं आणि त्याला आता 25 वर्ष आम्ही पूर्ण करतात. ही फार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कुठलंही मंडळ 25 वर्ष टिकवणं हे फार कठीण आहे. मंडळ टिकवणं फार सोपं असलं तरी माणसं जोडणं फार कठीण आहे. कारण पुष्कळ असतं की मंडळ राहतं पण माणसं बदलतात. पण आमच्याकडे 25 वर्ष 25 तेच पदयात्री आहेत. आज 75 वर्ष ज्यांना झाली आहेत ते आमचे सगळ्यात सिनियर पदयात्रीपट बोबडे हे आमच्याबरोबर यावर्षी चालले. हे एक वैशिष्ट्य आहे. तेही आज आमच्या तिथे आहेत. आता इथे दिसत नाहीत पण त्यांचं हे पण आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. कारण पुष्कळचे काही मोठी मंडळ आहेत तिथे तरुण मंडळी चालतात पण आमच्या इथे असं आहे की आमचं ऍव्हरेज एज बघायला गेलं तर आमचं ऍव्हरेज एज 55 आहे. हे आमचा मंडळ 55 ते 60 हे आमच्या मंडळाचं फार वैशिष्ट्य आहे.